इतिहासातील पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे इतिहासाची साधने. आता इतिहासाची साधने भारताच्या इतिहासाचे वर्गीकरण जर आपण केलं तर प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असा इतिहास आहे. इतिहास 3 कालखंडामध्ये वर्गीकृत केला जातो. तर 3 कालखंड आहेत. सर्वात आधीचा जो एकदम पुरातन काळ आहे, त्याला आपण प्राचीन काळ म्हणतो. त्यानंतर येणारा काळ असतो मध्ययुगीन आणि त्यानंतर आधुनिक. तर इतिहास हा 3 प्रकारे अभ्यासला जातो. ओके. पहिला आहे प्राचीन, दुसरा मध्ययुगीन आणि तिसरा आधुनिक. आता ह्या प्रत्येक इतिहासाचा जर अभ्यास करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला वेगवेगळ्या इतिहासाची साधनांचा वापर करावा लागतो. मग ही जी इतिहास साधने आहेत, त्या इतिहास साधनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इतिहास साधने असू शकतात. इतिहास साधने म्हणजे अशा गोष्टी, ज्या गोष्टींपासून आपल्याला इतिहासाचं आकलन होतं. ओके. इतिहासाची साधने. मग आता इतिहासाच्या साधनांचं वर्गीकरण जर करायचं ठरलं, तर याला भौतिक, लिखित आणि मौखिक. हां. पहिलं काय, एकतर इतिहास मौखिक पद्धतीने जपला जाणार आहे. मौखिक म्हणजे तोंडी. ओके. त्यानंतर इतिहास हा लिखित स्वरूपातही जपला जातो. वेगवेगळे ग्रंथ, पराक्रमाच्या गाथा, बखर यासारखे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये इतिहासाबद्दल लिहिलेलं असतं. त्यानंतर इतिहासाचा जो तिसरा प्रकार आहे, म्हणजे इतिहासाच्या साधनांचा जो तिसरा प्रकार आहे, तो आहे भौतिक साधने. तिसरा प्रकार आहे भौतिक साधने. आणि या साधनांचा वापर करून आपण इतिहासाचा अभ्यास करू शकतो. आता ही जी साधनं आहेत, हे साधनांचं आधी जनरली ढोबळमानाने असं वर्गीकरण केलं जायचं. आता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित काही इतिहासाची साधनं आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इतिहासाची साधने. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय झालेलं आहे, की जसा काळ उलटत गेला, मानव प्रगती करत गेला, तसं तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती झालेली आहे आणि ह्या तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळं इतिहास समजून घ्यायला अधिक सोपं झालेलं आहे. तर त्यातले साधनांचे प्रकार केले जातात. एक पहिला आहे दृक, म्हणजे दृश्य असणारं. दुसरं आहे श्राव्य, म्हणजे ऐकू येणारं. आणि अशा काही आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू पण शकता आणि ऐकू पण शकता. त्याला दृक श्राव्य असं म्हटलं जातं. तर या स्लाइडवर आपण काय काय पाहिलेलं आहे, तर आपण पाहिलंय की इतिहासाचं वर्गीकरण प्रामुख्याने 3 प्रकारे केलं जातं. त्यातला पहिला प्रकार आहे प्राचीन, दुसरा प्रकार येतो मध्ययुगीन आणि तिसरा प्रकार येतो आधुनिक. जर ह्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल आपल्याला, तर काही गोष्टी प्रमाण ठेवून, काही पुरावे मानून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. तर मग अशी साधनं कोणती, त्याला इतिहासाची साधनं म्हणतो आपण. आणि ती साधनं आहेत मौखिक, लिखित आणि भौतिक साधने, असं त्याचं वर्गीकरण केलं जातं. तोंडी, ज्याला मौखिकला तोंडी म्हणतो आपण, लिखित म्हणजे लिखित स्वरूपात आहे. आणि वेगवेगळे भौतिक म्हणजे ह्याच्यामध्ये इमारती वगैरे गोष्टींचा समावेश होतो. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इतिहासाची साधनं कोणती आहेत, तर पहिलं येतं दृक, त्यानंतर येतं श्राव्य आणि तिसरा प्रकार येतो दृक श्राव्य साधने. आता आपल्याला काय करायचंय, की ही जी साधनं आहेत, ती आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहून घ्यायची. ओके. तर आपण काय करणार आहे, जाणीवपूर्वक आपण आधी ही जी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधनं आहेत, त्या साधनांचा आपण विचार करू. ओके. आधुनिक साधनांचा आपण आधी विचार करू. आधुनिक साधने. कोणाची ती? तर इतिहासाची आधुनिक साधने. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? दृक, त्याच्यानंतर असतं श्राव्य
आणि तिसरा प्रकार येतो ज्याला आपण दृकश्राव्य म्हणतो. दृकश्राव्य असं तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं. मग आधुनिक जो काळ आहे, त्या आधुनिक काळामध्ये काय झालेलं आहे, की आधुनिक काळाच्या बाबतीत आपण जर विचार केला, तर आधुनिक काळामध्ये विज्ञानात प्रगती झाली, बरोबर? मग विज्ञानात प्रगती झाली म्हणजे साहजिकच कशात प्रगती होतीये ही? तर आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानामध्ये प्रगती झालेली. टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो. तर आधुनिक काळ हा तंत्रज्ञानात प्रगतीचा असा काळ आहे. ओके. तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली. मग जर आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली असेल, तर साहजिकच तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि ह्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळं तंत्रज्ञानाचा काय झाला? विकास झाला आणि ह्या तंत्रज्ञानाच्या होणाऱ्या विकासामुळे वेगवेगळे पहा आता दृक म्हणजे दिसणार. काय दिसतंय? सपोज तुम्ही कुठं गेले एखाद्या ठिकाणी, तर आपण काय म्हणतो, की सेल्फी काढा, फोटो काढा. आता फोटो नंतर पाहिल्यानंतर तुम्ही फोटो फक्त पाहू शकता. फोटो बोलत तर नाही ना. म्हणजे फोटो पाहताय आणि फोटोतला व्यक्ती तुमच्याशी बोलायला लागला असं होत नाही. मग असं फक्त जे दिसणार आहे त्याला दृक म्हणतात आणि त्याच्यासाठी तुम्ही जे करता त्याला छायाचित्रण म्हणतात. फोटोग्राफी वगैरे. ओके. छायाचित्रण, त्याच्यानंतर ध्वनिमुद्रण. ध्वनिमुद्रणचा अर्थ होतो ऑडिओ रेकॉर्डिंग. ध्वनिमुद्रण, त्याचबरोबर चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. इत्यादी कलांचा विकास झाला आणि मग ह्या विकास झाल्यामुळं आपल्याला ही जे वेगवेगळी छायाचित्र आहेत, छायाचित्र म्हणजे फोटो हां. तर वेगवेगळी छायाचित्रे, त्याचबरोबर हे ध्वनिमुद्रण केल्यानंतर आपल्याला रेकॉर्ड्स भेटतात वेगवेगळे. त्याला आपण जे ध्वनीचं मुद्रण करणं म्हणजे रेकॉर्ड करणं, त्याला म्हणतात ध्वनिमुद्रिते आणि चित्रपट. या ज्या गोष्टी आहेत, तर या सर्वांचा वापर कशासाठी केला जातो? तर यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जातो. आधुनिक इतिहासाची साधने. पहा काय-काय सांगितलंय? प्रॉपरली लक्ष द्या, की आधुनिक साधनं 3 प्रकारची आहेत. एक दृक आहे, दुसरं श्राव्य आणि तिसरं दृकश्राव्य. तर आधुनिक काळामध्ये काय झालंय, तंत्रज्ञानामध्ये प्रगती झालेली आहे. टेक्नॉलॉजी खूप रॅपिडली बदलली. तुम्हालाही माहिती आहे, की एक मोबाईलचा ब्रँड आला तर तो 2 महिन्यामध्ये जुना होऊन जातो. तंत्रज्ञान इतकं रॅपिडली प्रगती करतंय. तंत्रज्ञानात प्रगती झाल्यामुळे साहजिकच तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळं पहा आता जे जुन्या काळातले मोबाईल होते, तर त्यांच्यामधली कॅमेरा क्लॅरिटी आधी तर कॅमेरेच नव्हते. पण नंतर सुरुवातीचे जे मोबाईल होते त्यांच्यामध्ये कॅमेरा क्लॅरिटी खूप कमी होती. मग तुम्ही जे फोटो काढता त्याला छायाचित्रण म्हणतात आणि जे फोटो काढतो आपण म्हणजे जे फोटो सेव्ह होतात त्याला छायाचित्र म्हणतात. ओके. फोटोग्राफी आणि फोटोग्राफ्स असं म्हटलं जातं ह्याला. नंतर ध्वनिमुद्रण केलं जातं. ध्वनिमुद्रण म्हणजे रेकॉर्डिंग केलं जातं. त्याचबरोबर वेगवेगळे चित्रपट येतात. जुन्या काळचे चित्रपट एकदम सुरुवातीला मूकपट होते. मूकपटानंतर हळू-हळू म्हणजे चलचित्रांचा जमाना आला. चलचित्रांच्या मध्ये नंतर हळू स्टेप बाय स्टेप काय झालेलं आहे, एक-एक गोष्ट इंट्रोड्यूस होत गेलेली आहे. म्हणजे याच्यावरून आपण सिद्ध काय करू शकतो, की ह्या ज्या कलांचा विकास झाला, आता कलर मूव्ही असतात. तर ह्यांचा त्यानंतर 3D मूव्हीज आहेत. हा दिवसेंदिवस टेक्नॉलॉजीमध्ये बदल होतोय आणि हा का होतोय? कारण तंत्रज्ञानात बदल होतोय आणि म्हणूनच इतिहासाची साधनं बनली वेगवेगळी छायाचित्र, ध्वनिमुद्रिते आणि चित्रपट. चित्रपटातून सुद्धा इतिहासाचं आकलन होऊ शकतं. आता आपण यातला पहिला प्रकार पाहू, ज्याला छायाचित्रे असं संबोधलं जातं. छायाचित्रे असं म्हणतात. काय आहे छायाचित्रे? तर ही आधुनिक इतिहासाची साधने आहेत, हे तर आपल्याला माहिती आहे. अश्मयुगात लोकं फोटो नव्हते काढत.
आधुनिक इतिहासाची साधने. आता हे साधनांच्यात कोणत्या प्रकारचे फोटो तुम्ही असं म्हणणार आहे की फोटो चालेना, फोटो बोलेना. फोटो फक्त पाहू शकतो आपण. म्हणून ही दृक स्वरूपाची साधने आहेत. दृक जे फक्त पाहू शकतो आपण. दृक स्वरूपाची साधने. आता जसा छायाचित्रण कलेचा शोध लागला, तसंच छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर अ, वेगवेगळे व्यक्ती असतील, घटना असतील, वस्तू किंवा वेगवेगळ्या इमारती आणि वास्तू यांची काय केली, तर छायाचित्र काढायला सुरुवात झाली. आणि या छायाचित्रांमधून आपल्याला काय कळतं, की एखादी व्यक्ती असेल किंवा प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची आपल्याला डायरेक्ट माहिती मिळून जाते. म्हणजे फोटो असेल, एखादा फोटो पाहिला तुम्ही एखाद्या ठिकाणचा. आता जर आपल्याकडे समजा पानिपतच्या युद्धाचे लाईव्ह फोटोग्राफ्स कोणीतरी काढले असते, ते असते, तर आपल्याला डायरेक्ट दिसलं असतं ना, की नेमकं काय झालं, कसं झालं, हे डायरेक्टली पाहायला मिळतं. आता मध्ययुगाच्या काळातल्या व्यक्ती कशा दिसत होत्या, त्याची चित्र पण उपलब्ध आहेत. पण गडबड अशी का ती चित्र किती खरे आहेत आणि किती खोटे आहेत ह्याच्याबद्दल मात्र कन्फ्युजन आहे. आणि त्यापेक्षा अलीकडच्या काळातले जे छायाचित्र आहेत, ते जास्त कन्फर्म मानले जातात. कारण तुम्हाला फोटोमधून ती व्यक्ती पूर्ण कळते. तर काय सांगितलं, की आधुनिक इतिहासाची साधने आहेत, त्याला दृक स्वरूपाची म्हणतात आणि छायाचित्रण कलेचा शोध लागला. ओके. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर काय झालं? तर जसा फोटोग्राफीचा शोध लागला, म्हणजे छायाचित्रण कलेचा शोध लागला, त्यानंतर साहजिकच प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक व्यक्ती अ, ह्या आपल्या कलेतून जपण्याचा प्रयत्न करायला सुरुवात झाली. म्हणजेच काय झालं, की शोध लागल्यानंतर जसा शोध लागला त्यानंतर विविध व्यक्ती असतील, त्याचबरोबर विविध घटना असतील, वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या घटना, तसंच वास्तू आणि वस्तू या सर्वांच्या या सर्वांची छायाचित्रे काढण्यास सुरुवात झाली. कशाचे फोटो काढतो आपण? चित्रे काढण्यास सुरुवात झाली. कोणाचे म्हणजे ड्रॉइंग जरी काढलं तरी कोणाचं काढतोय तर पहिल्यांदा वेगवेगळ्या व्यक्तींचं काढतो. नंतर आपण वस्तू, त्याचबरोबर वास्तू म्हणजे इमारती, किल्ले वगैरे सर्व ह्याच्यामध्येच येतं. आणि विविध घटना यांची छायाचित्रे काढण्यास म्हणजे एखादा बर्थडे असला तर आपण फोटो काढतोच की. तर बर्थडेसाठी काढलेले फोटो, त्यानंतर एखाद्या चॅम्पियनशिपमध्ये काढलेले फोटो म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या घटना यांची छायाचित्र काढायला सुरुवात केली. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर. मग त्यामुळं काय होतं, की छायाचित्राचा फायदा हा आहे, की आपल्याला ती व्यक्ती किंवा वस्तू छायाचित्रामुळे होणारा फायदा. काय फायदा होतो? तर छायाचित्रामुळे तुम्हाला एखादी वस्तू, व्यक्ती छायाचित्रामुळे आपल्याला एखादी व्यक्ती किंवा प्रसंग, व्यक्ती किंवा प्रसंग जसे होते, जसे होते तसे दिसतात. जसे होते तसे दिसतात. हे झालं पहिलं. तसंच तुम्हाला हे जसेच्या तसे दिसतात त्याचबरोबर तुम्हाला ते प्रसंग, एखादा प्रसंग घडण्यामागची
घडण्यामागची माहिती डायरेक्टली तुम्हाला मिळून जाते, दृश्य स्वरूपात मिळते. दृश्य स्वरूपात मिळते. ओके. आता गडबड काय आहे, की मध्ययुगीन काळातले सुद्धा अवेलेबल आहेत. मध्ययुगीन काळातील छायाचित्रे उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्यावर आपण कन्फर्म विश्वास नाही ठेवू शकत. मात्र ते विश्वसनीय नाहीत. म्हणजे जर अचानक एखादा औरंगजेब बादशाह असेल, सम्राट अकबर असतील, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बऱ्यापैकी ड्रॉइंग झालेले आहेत. त्याच्या जर जुन्या काळात त्याच्याही पूर्वी जर आपण गेलो, तर आपल्याकडं कन्फर्म अशा म्हणजे त्यांची जी ड्रॉइंग आपण पाहतो, तर ह्या ड्रॉइंग मधून आपल्याला कळत नाही की ते नेमके असेच होते का. तर मध्ययुगीन काळामध्ये हा प्रॉब्लेम आहे, की मध्ययुगीन काळातली जी छायाचित्र आहेत ती पण उपलब्ध आहेत, पण ती जास्त विश्वासार्ह नाहीयेत. आता ह्या छायाचित्रावरून मग आता ह्या तुलनेत काय होतं, आधुनिक जी आहेत, तर ही आधुनिक मात्र म्हणजे आधुनिक काळातली जी छायाचित्र आहेत ती जास्त विश्वसनीय आहेत. आधुनिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी असणारी जी आधुनिक काळातली छायाचित्र आहेत, ती आधुनिक काळातली छायाचित्र ही विश्वसनीय आहेत. मग आता हे फोटो का काढायचे? तुम्हाला काय कळतं फोटोमुळं? तर छायाचित्रामधून आपल्याला कोणती माहिती मिळते? तर तुम्हाला एखादी व्यक्ती जर असेल एखादी, तर ती जी व्यक्ती आहे ती कशी दिसत होती आणि तिचा पेहराव म्हणजे कपड्यांची स्टाईल. तर पेहराव कसा होता याबाबत माहिती मिळते. आणि ही जी माहिती तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर डायरेक्ट उभा राहतो. म्हणून छायाचित्र हे एक महत्वाचं माध्यम मानलं जातं. ज्याला आपण कोणतं साधन म्हणतो? दृक स्वरूपाचं. काय काय पाहिलं आपण? तर हे सॉरी, हे आधुनिक इतिहासाचं साधन आहे. त्यानंतर हे दृक स्वरूपाचं आहे. जसा छायाचित्रण कलेचा शोध लागला तसं आपण काय केलं, की आपल्या समोर एखादी व्यक्ती आली, एखादी वास्तू दिसली, एखादी वस्तू दिसली, तर किंवा कोणती घटना असेल आपल्याकडे पहा, आपण म्हणतो की एखादा महापूर आला तर वाचवणाऱ्यांपेक्षा रेकॉर्डिंग करणारे जास्त आहेत. तर हे झालं की हळूहळू काय झालं, वेगवेगळे प्रसंग हे किंवा त्यांच्या ज्या आठवणी त्या डायरेक्टली कागदावर उतरायला सुरुवात झाली. तर ही छायाचित्र काढण्यास सुरुवात झाली आणि छायाचित्रामुळे तुम्हाला एखादी व्यक्ती नेमकी कशी दिसत होती, तिचा पोशाख कसा होता, तिचा पेहराव कसा होता याबद्दल माहिती मिळते. आणि जे प्रसंग कसे आहेत, ते तसेच्या तसे आपल्या डोळ्यासमोर येतात आणि ते का घडले ह्याची कारणं पण मिळू शकतात तुम्हाला. पण त्यासाठी तुम्हाला कटप्पा आणि बाहुबलीला का मारलं हे पाहण्यासाठी अख्खा पुढचा सीझन वाट नाही पाहावी लागत. कारण जर दाखवलं डायरेक्ट फोटो असेल तर मग कशाला विचार करायचा आहे? तर हे लक्षात ठेवायचंय. ओके. तर मध्ययुगीन काळामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. मध्ययुगीन काळातले काय झाले, की छायाचित्र उपलब्ध आहेत, पण कुणीही मध्ययुगीन काळातल्या व्यक्तींना की त्या अशाच होत्या, अशा पद्धतीने जस्टिफाय करू शकत नाही. मात्र आधुनिक काळातली जी छायाचित्र आहेत, ती जास्त विश्वसनीय आहेत. ओके. हे लक्षात ठेवायचंय. इथं संपलं तुमचं छायाचित्र. आता आपण काय करणार आहे? पुढच्या पॉइंटकडे जातोय आपण.
तर जो पुढचा पॉइंट आहे, ते आपला कोणता झाला तर छायाचित्र झाला. त्यानंतर छायाचित्रानंतरचा जो पुढचा पार्ट येतो, म्हणजे छायाचित्र हे झाले दृक. त्यानंतर दुसरं येतं श्राव्य प्रकारात जे मोडतं, त्याला ध्वनिमुद्रित ते म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं. रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं. तर ह्याच्यासाठी वेगवेगळी रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजीचा शोध लागला. म्हणजे हा सुद्धा महत्वाचा शोध आहे. ओके. हा सुद्धा कसा आहे, महत्वाचा असा शोध मानला जातो. महत्वाचा शोध मानला जातो. आणि ही जी साधनं आहेत, ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्ड, याला मानलं जातं श्राव्य. तुम्ही फक्त ऐकू शकता. तर ही श्राव्य साधन आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय येतं, तुम्ही काय काय ऐकता? तर सर्व सिंपल गोष्ट आहे की तुम्ही वेगवेगळी जी गाणी आहेत, ती गाणी असतील. नंतर आधुनिक काळामध्ये जे वेगवेगळे नेते झालेत किंवा काही महत्वाच्या पर्सनॅलिटीज झाल्यात, त्यांची जी भाषणं आहेत, ती भाषणं हे आपल्याला रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. तुम्ही जर युट्यूबवर सर्च केलं तर स्वामी विवेकानंदांचं शिकागो येथल्या सर्वधर्म परिषदेमध्ये जे भाषण झालं त्याचं रेकॉर्डिंग युट्यूबला अवेलेबल आहे. तर ह्याच्यातून आपल्याला काय कळतं की त्या काळातल्या ते इतिहासाच्या रिलेटेड आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी माहीत होतात. ओके. तर श्राव्यामध्ये काय येतं की आधुनिक काळातील आधुनिक काळातील नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे. महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, त्याचबरोबर विविध गीते, या गोष्टी ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. हे सर्वांचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जातं. म्हणजे तुम्ही स्वामी विवेकानंदांचं भाषण ऐकू शकता, सुभाषचंद्र बोस यांचं भाषण ऐकू शकता, कुणाचेही भाषण ऐकू शकता, कारण ते रेकॉर्ड झालेलं आहे. तर हे काय येतं, वेगवेगळी भाषणं आणि वेगवेगळी गीतं. तर हे याच्यामध्ये येतात. यांचा वापर इतिहासाची साधनं म्हणून केला जातो. हे ध्वनिमुद्रित काय आहे, इतिहासाचं साधन आहे. म- मग आता उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. तर ह्याच्यातलं उदाहरण दिलेलं आहे की रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं जनगण मन. रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत. इथं प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. जनगण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं. आणि सुभाषचंद्र बोस स्वामी विवेकानंद यांची भाषणे
स्वामी विवेकानंदांची भाषणे यांचा समावेश या ध्वनिमुद्रितेमध्ये होतो. ध्वनिमुद्रितेमध्ये होतो म्हणजे आधुनिक इतिहासाच्या भारताच्या इतिहासाची जी श्राव्य साधनं आहेत, भारतीय श्राव्य ही कोणती आहेत? तर आधुनिक इतिहासाची साधनं आहेत. तर आधुनिक इतिहासाची जी श्राव्य साधनं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं जनगण मन आणि सुभाषचंद्र बोस यांची भाषणं ही उदाहरणं आधुनिक इतिहासाची साधने म्हणून देता येऊ शकतात. त्यानंतर याचबरोबर जो प्रकार येतो ध्वनिमुद्रितानंतर आणि तो आहे चित्रपट. चित्रपट म्हणजे मूव्ही, पिक्चर. आता इथं काय फक्त तुम्ही चित्र पाहत नाही किंवा नुसते डोळे मिटत नाही, तर हे दृक श्राव्य साधन आहे. पाहू पण शकता, ऐकू पण शकता. दृक श्राव्य असं साधन आहे. त्यानंतर याच्यामध्ये येतं जो पुढचा महत्वाचा पॉइंट येतो हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा हा आगळा वेगळा असा चमत्कार मानला जातो. आधुनिक आता याच्यामध्ये सर्वात जास्त प्रगती कधी झाली चित्रपट तंत्रज्ञानात तर ती 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात सर्वाधिक प्रगती सर्वाधिक प्रगती 20वं शतक त्याच्यामध्ये चित्रपट तंत्रज्ञानामध्ये सर्वाधिक प्रगती झालेली आपल्याला लक्षात येते. भारतामध्ये दादासाहेब फाळके आता हे महत्वाचं नाव आहे. दादासाहेब फाळके फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानतात. त्यांच्या नावाने 1969 पासून पुरस्कार पण दिला जातो दादासाहेब फाळके पुरस्कार जो ह्या वर्षी मिथुन चक्रवर्ती यांना भेटलेला आहे. तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक नंतर 3 मे 1913 वार होता शनिवार आणि राजा हरिश्चंद्र नावाचं मुकपट होता. आता राजा हरिश्चंद्र हा मुकपट भारतातला पहिला मूवी मानला जातो. पण भारतातला जो पहिला बोलपट आहे त्याचं नाव अयोध्येचा राजा आहे. अयोध्येचा राजा हा दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला नाहीये. अयोध्येचा राजा हा पहिला बोलपट आहे. हे इथं 3 मे 1913 राजा हरिश्चंद्र आलं. मग हे म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया यांनी रोवला असं मानलं जातं. आता आपला जो स्वातंत्र्य लढा आहे तर ह्या स्वातंत्र्य लढ्यामधल्या वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्स अवेलेबल आहेत. तर त्या कोणत्या आहेत? स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, दांडी यात्रा, त्यानंतर मिठाचा सत्याग्रह, आणि
चले जाव चळवळ, चले जाव चळवळ किंवा चले जाव आंदोलन यांच्या यांच्या ध्वनी चित्रफिती, ध्वनी म्हणजे त्याच्यातून ऐकू पण येतं आणि चित्रफित म्हणजे व्हिडिओ, यांच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. आणि आपल्याला याच्यामुळे काय कळतं की ध्वनी चित्रफितीमुळं एखादी घटना एखादी घटना आपल्याला जशीच्या तशी पाहता येते. आता प्राचीन आणि मध्ययुगीन काळाचा तुलना केली तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे साधन आहेत ती उपलब्ध आहेत. आणि आधुनिक काळातली जी भौतिक साधनं आहेत ती चांगल्या प्रकारे व्यवस्थित कंडिशन मध्ये पण आहेत आणि वेगवेगळ्या अभिलेखागारामध्ये त्यांना जपून ठेवलेलं आहे. तसेच अनेक लिखित साधनं उपलब्ध आहेत. त्यांचा सुद्धा वापर केला जर आपण केला तर मग आपल्या लक्षात येतं की ह्याच्या मागे कोणाचे विचार होते आणि त्याच्याकडे पाहण्याचा संबंधित व्यक्तीचा दृष्टिकोनही समजला जातो. आणि ऐतिहासिक साधनांचं वेळोवेळी जतन केल्यामुळं जर जतन केलं तर हे जे साधन आहेत ही पुढच्या पिढीकडं आपल्याला ट्रान्सफर पण करता येऊ शकतात. तर हे महत्वाचे पॉइंट होते काही. त्याच्यामध्ये आपला आता हे आजच्या लेक्चरचा हा एवढा पार्ट आहे. त्या पॉइंट मध्ये एवढंच आहे की आपण काय पाहिलंय की इतिहासाच्या साधनामध्ये 3 प्रकारचे पाहिलेत. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळातली मौखिक, लिखित आणि भौतिक साधनं. ह्याच्यामध्ये जर आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार केला तर दृक श्राव्य आणि दृक श्राव्य असे 3 प्रकार आपल्याला मिळून जातात. तर दृक म्हणजे फक्त दिसणं, त्याला छायाचित्र म्हणतात. तुम्ही वेगवेगळ्या व्यक्ती, वस्तू, घटना यांची छायाचित्र काढत असता. त्याच्यामुळं एखादी व्यक्ती नेमकी कशी दिसत होती वगैरे ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळून जाते. ओके. आणि त्या समजायला सोपा जातो. मध्ययुगीन काळामधल्या छायाचित्र उपलब्ध आहेत पण ते विश्वसनीय नाही. ध्वनिमुद्रितामधून डायरेक्टली आपल्याला आवाज कानावर पडतो. तर वेगवेगळ्या नेत्यांची जी भाषणं आहेत, गीतं आहेत ती ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं जनगण मन असेल, सुभाषचंद्र बोस यांची भाषणं असतील, स्वामी विवेकानंदांची भाषणं, तर हे सर्व उपलब्ध आहे. आणि हे श्राव्य प्रकारे आणि ते आधुनिक इतिहासाची साधनं मानली जातात. चित्रपट दृकश्राव्य आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार मानलं जातं. 20व्या शतकामध्ये हे महत्वाचं आहे. 20वं शतक याच्यामध्ये चित्रपट तंत्रज्ञानात सर्वाधिक प्रगती झाली. दादासाहेब फाळके ज्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असं मानलं जातं, त्यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र नावाचा मूवी दिग्दर्शित केला आणि ज्याच्यामुळं भारतामध्ये चित्रपट सृष्टीला सुरुवात झाली. म्हणून त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतात. वेगवेगळ्या दांडी यात्रा असतील, मिठाचा सत्याग्रह असेल आणि चले जाव आंदोलन असेल, ह्या वेगवेगळ्या घटना आहेत स्वातंत्र्य लढ्यातल्या. आणि ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि चित्रपट किती उपलब्ध आहेत आणि एखादी घटना काय होतं जशीच्या तशी आपल्याला पाहता येऊ शकते. तर इथे आपण थांबूया. नेक्स्ट पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये.